नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आरती ही मुक्ताला म्हणत असते की मॅडम, तुमचा नवरा खरंच किती प्रेमळ आहे ना. म्हणजे तुमच्या ओल्ड स्कूलप्रमाणे म्हणजे अगदी तुमच्यासाठी टिफिन वगैरे घेऊन येतो, तुमची एवढी काळजी करतो. आत्ताच्या जगात कोण एवढं करतं? आणि ते एवढे मोठे CEO असून सुद्धा एवढं सगळं करतात. खरंच तुम्ही किती लकी आहात. तेव्हा मुक्ता तिला म्हणते की झालं तुझं बोलून, आता जे पेशंट आहे ना ते बघ. आरती तिथून निघून जाते आणि पुन्हा येते आणि मुक्ताला म्हणते की मॅडम, तुमचे हस्बंड परत आलेत. तर मुक्ता डोक्याला हात लावते आणि आरतीला म्हणते की दे त्यांना आतमध्ये पाठव. नंतर सागर आता मुक्ताकडे आलेला असतो. मुक्ता म्हणते की काय आहे तुमचं, मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही इथे येऊ शकत नाही, ही माझी कामाची जागा आहे, इथे फक्त डॉक्टर असू शकतो आणि पेशंट असू शकतो. तेव्हा सागर तिला म्हणत असतो की मग बरोबर ठिकाणी आलोय ना मी, कारण मी डॉक्टर आहे आता आणि तुम्ही पेशंट आहात. तुम्ही तुमची काळजी घेता का? इतरांना तर सांगता की नेहमी काळजी घ्या स्वतःची, जेवण करा भरपूर. तुम्ही केलं का जेवण? नाही केलं ना, चला बरं पटकन जेवून घ्या तुम्ही. मुक्ता म्हणत असते की मला नाही जेवायचं, मी तुम्हाला सांगितलं ना, परत परत का मला तेच तेच बोलायला लावताय. सागर म्हणतो की मी तुमचं आता काहीही ऐकून घेणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तुम्ही रात्री जेवला नव्हता म्हणून सईसुद्धा जेवली नव्हती. आणि आज जर तिला कळलं की तुम्ही जर जेवला नाही तर मग काय होईल माहिती आहे. तर मुक्ताला असं वाटतं की मी जर जेवली नाही तर सागर आता सईला जाऊन सांगेल आणि मग बिचारी सईसुद्धा जेवणार नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे, मी जेवेल. सागर म्हणतो की मग कधी जेवाल? मुक्ता म्हणते की जेव्हा तुम्ही इथून जाल तेव्हा मी जेवेल. सागर म्हणतो पिंकी प्रॉमिस? मुक्ता म्हणते की ठीक आहे, पिंकी प्रॉमिस, पण तुम्ही इथून निघून जा. आता सागर तिथून निघून गेलेला असतो. मुक्ता आता जेवत असते आणि मुक्ताला जेवताना बघून सागरलाही बरं वाटतं. त्यानंतर रात्रीच्या वेळी मुक्ता ही थकून आता क्लिनिकमधून आलेली असते आणि खूप शिंकाही देत असते. तिची तब्येत अजिबातच बरोबर नसते. सागर या सगळ्या गोष्टी नोटीस करत असतो आणि सागर लगेचच मुक्ताला गोळी आणून देतो. मुक्ताला तो गोळी खायला सांगत असतो, परंतु मुक्ता म्हणते की नाही, मला नाही खायची आहे. त्यामुळे सागरला माहीत असतं की मुक्ता काय माझ्या हाताने गोळी घेणार नाही आणि स्वतःहूनही घेणार नाही. त्यामुळे तो सईकडे जातो. सई तेव्हा अभ्यास करत असते आणि तो सईला म्हणतो की बघ ना सई, तुझी मुक्ता ही गोळ्याच घेत नाहीये. तेव्हा सई त्याला म्हणते की अरे मग तू का नाही गोळ्या देतेस? सागर म्हणतो की ती माझ्या हातून गोळ्याच खात नाहीये. आता तू एक काम कर ना, तूच तिला गोळ्या नेऊन दे ना. आता सई गोळ्या घेते आणि तेवढ्यातच मुक्ता हॉलमध्ये येते. सई आता मुक्ताला ओढत असते, जणू काही मुक्ताची ती आईच बनलेली असते. आणि मुक्ताला ती म्हणत असते की हे काय आहे मुक्ताई, तू मला सांगितलं नाहीस. तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं सई बाळा? तेव्हा सई म्हणते की तू गोळ्या का घेतल्या नाहीस आणि तुला बरं व्हायचं नाही आहे का? हे बघ, तू जर गोळ्या घेतल्या नाही ना तर मी तुला खूप मोठी शिक्षा देईल. मुक्ता विचारते की कुठली शिक्षा देणार आहेस सई माझी? सई म्हणते की जर तू आत्ता गोळ्या घेतल्या नाही तर जेव्हा मी आजारी पडेल ना तेव्हा मी सुद्धा गोळ्या घेणार नाही. त्यामुळे मुक्ता म्हणते की नाही बाबा, मला तरी ही शिक्षा अजिबात परवडणार नाही आणि इकडे मी गोळ्या घेते. सई लगेचच मुक्ताला गोळी आणि पाणी देते. मुक्ता लगेच गोळी घेते, परंतु तिच्या मागे गोळी घ्यायला लावणारा सागर असतो हे मुक्ताला माहीत असतं. रात्री झोपण्याच्या टाईमला इंद्रा येते आणि इंद्रा मुक्ताला सांगत असते की उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे 6 वाजेपर्यंत सगळी तयारी करून झाली पाहिजे आणि 6 वाजेपर्यंत तुझी तयारी करून तू अंघोळ करून रेडी पाहिजे. तर मुक्ता म्हणते की ठीक आहे मम्मी. इंद्रा तर तिथून निघून जाते, परंतु मुक्ताला खूप थकवा जाणवत असतो, कारण तिला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं. आणि सागरलाही विचार पडतो की मुक्ता एवढी आजारी असताना उद्या एवढ्या सकाळी लवकर कशी काय उठेल आणि सगळं आवरायचं म्हटल्यावर 4 वाजता तर उठावंच लागणार आणि ती हे सगळं कसं काय करणार आहे. मुक्ता मात्र त्या गोष्टीसाठी रेडी असते, कारण तिला माहीत असतं की शेवटी तिला उठावं लागणार आहे आणि सगळं काम वगैरे आवरून तिला रेडी पण राहावं लागणार आहे. आता सईला झोपवायला मुक्ता जेव्हा जाते तेव्हा मुक्ता डोक्याला हात लावत असते आणि म्हणत असते की काय माहीत मी उद्या कशी काय उठणार आहे. मला तर आत्ताच खूप झोप येते आणि बरंसुद्धा वाटत नाही आहे. 4ची बेल तर लावावीच लागेल. मुक्ता तिच्या फोनमध्ये 4चा अलार्म लावून देते आणि मग जरा बाहेर जाते. तर सागर लगेच सईजवळ येतो आणि सईला म्हणतो की बघ ना सई, आपल्या मुक्ताईला बरं पण नाही वाटत आहे आणि ती उद्या लवकर उठायचं म्हणतीये आणि उद्या जर 4 वाजता ती उठली तर मग तिला बरं वाटेल का? तिची नीट झोप झाली पाहिजे की नाही? तेव्हा सई म्हणते की हो पप्पा, पण आता काय करायचं आपण? सागर म्हणतो की तुला तिचा पासवर्ड माहिती आहे ना, मग तू एक काम कर, तिच्या फोनमधून सगळे अलार्म बंद करून टाक. मग सई फोन घेते आणि मुक्ताचे अलार्म सगळे बंद करून टाकते. त्यानंतर सर्वजण झोपी जातात. मुक्ता ही झोपी गेलेली असते आणि मुक्ता सकाळी उठते ते 6:15 वाजता. मुक्ताला प्रचंड टेन्शन आलेलं असतं जेव्हा ती घड्याळ बघते आणि तिची झोपच उडते आणि ती म्हणत असते की बापरे, आता माझं काही खरं नाही. मम्मी बाहेर पण आल्या असतील आणि माझी तर अजून काहीच तयारी झालेली नाही आहे.
मम्मी आता मला खूप जास्त ओरडणार. काय करावं तेच तिला कळत नसतं. आता ती पटकन उठते आणि आवरायला जाते. तर सागरने सगळी तयारी करून ठेवलेली असते. मस्त घर डेकोरेट करून ठेवलेलं असतं. गुढीपाडव्यासाठी लागणारं साहित्य, पूजेसाठी लागणारं साहित्य सगळं काही जमा करून ठेवलेलं असतं. आणि ते बघून मुक्ता शॉक होते. सागर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी झाली आहे. मुक्ता म्हणते की हे सगळं कोणी केलं? सागर म्हणतो की मीच केलं. कारण तुम्हाला बरं नव्हतं ना, आणि मग तुम्हाला बरं नसताना जर तुम्ही एवढ्या लवकर उठल्या असत्या तर तुम्हाला त्रास झाला असता की नाही, त्यामुळे हे सगळं मीच करून टाकलं. मुक्ताला खूप छान वाटलेलं असतं, परंतु मुक्ता आता चेहऱ्यावर ते दाखवत नसते. आज फक्त सागरमुळे ती वाचलेली असते. सागरमुळे तिला इंद्राचा ओरडा मिळणार नसतो. तर मुक्ता म्हणत असते की खूप जास्त उशीर झाला आणि अलार्मसुद्धा वाजला नाही. मी तर 4चाच अलार्म लावला होता. तेव्हा सागर म्हणतो की अहो तो मीच बंद केला. मुक्ता म्हणते की का बंद केलात तुम्ही? सागर म्हणतो की अहो मग तुमची झोप कशी काय झाली असती, आणि जर तुम्ही झोपला नाही तर तुम्हाला बरं कसं काय वाटेल, त्यामुळे मी बंद करून टाकला. मुक्ताला खूप छान वाटत असतं, परंतु चेहऱ्यावरती दाखवत नसते. मुक्ता म्हणते की ठीक आहे, आता जर मम्मींनी मला या कपड्यावर बघितलं ना तर मला खूप ओरडतील. मी पटकन जाऊन चेंज करून येते आणि अंघोळ करून घेते. तर सागर म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर सागर आणि मुक्ता दोघंही आता छान रेडी होऊन बाहेर आलेले असतात आणि गुढीपाडव्याची तयारी करत असतात. त्याचवेळी माधवी आणि पुरुषोत्तमसुद्धा गुढीपाडव्याची तयारी करत असतात. आणि मग मुक्ता आणि सागर दोघंही बाबांचा आशीर्वाद घेतात, आईचा आशीर्वाद घेतात. तर पुरुषोत्तमला मात्र त्या दोघांना एकत्र बघून खूप आनंद झालेला असतो. माधवीला खरी कहाणी माहीत असते, त्यामुळे ती जरा सागरवर नाराजच असते. पुरुषोत्तम त्या दोघांचंही खूप कौतुक करत असतो आणि मुक्तालाही तिच्या बाबाला हर्ट करायचं नसतं, त्यामुळे ती काहीच बोलत नसते आणि त्यांना चांगलं वाटावं म्हणून त्यांच्याशी चांगलं वागत असते. आणि माधवीसुद्धा पुरुषोत्तमला काहीच सांगू शकत नसते, कारण मुक्ताने माधवीला तिची शपथ दिलेली असते की तू बाबांना काहीच सांगायचं नाही, नाहीतर बाबांना माझ्या आणि सागरच्या रिलेशन्सबद्दल जर समजलं तर बाबांना खूप त्रास होईल. त्यानंतर आता कोळी कुटुंबाची गुढी उभारली जाते. सगळेजण आलेले असतात, गुढी छान उभारलेली असते. सर्वजण प्रत्येकाची कामं करत असतात. तर सई मुक्ताला विचारत असते की मुक्ताई, गुढी का उभारतात ग? तेव्हा मुक्ता तिला सांगत असते की अगं, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता ना, तेव्हा मग त्यांचं सेलिब्रेशन म्हणून या गुढी उभारल्या होत्या आणि तेव्हापासूनची ही प्रथा आहे. गुढीची पूजा केली जाते, गुढी उभारली जाते आणि मग त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून कडुलिंबाचा पाला दिला जातो. तर सईला कडुलिंबाचा पाला अजिबात आवडत नाही आणि ती म्हणत आज एवढे छान सेलिब्रेशन आहे, आज सण आहे, तरी पण मुक्ताई हा कडुलिंबाचा पाला का खायचा ग? तेव्हा मुक्ता तिला सांगत असते की आपण कशी बरं होण्यासाठी औषधं खातो की नाही, त्यामुळे वर्षाच्या आधीच कडुलिंबाचा पाला खायचा असतो, जेणेकरून आपण वर्षभर आजारीच पडणार नाही. तेव्हा सागर मुक्ताला टॉन्ट मारत म्हणत असतो की लिंबाने आधी सुरुवात जरी कडू झालेली असली तरी शेवट मात्र गोड होतो. असं म्हटल्यानंतर मुक्ता सागरकडे जरा रागाने बघत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. एक बाई मुक्ताकडे आलेली असते आणि ती मुक्ताला म्हणत असते की माझा नवरा मला खूप त्रास देतो आणि मारतो सुद्धा. मुक्ता तिला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता आपण जाऊ आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूयात. इंद्रा हे ऐकते आणि मुक्ताला ती म्हणत असते काय लोकांचं ओझं तुझ्याच डोक्यावर घेतलंय का, आणि तू काय स्वतःला खूप शहाणी समजतेस का? आदित्यने सागरला कॉल केलेला असतो आणि तो सागरला फोन करून सांगतो की या वर्षाचा पहिला दिवस तुमच्यासोबत आणि फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचा आहे. तेव्हा सागर म्हणतो की मला मुक्ताला विचारावं लागेल. तर मंडळी, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.